नमस्कार, एच पी लाईव्हच्या या संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मधुबन परिसरामध्ये एक फॉर्च्युनर गाडी 20 फूट नाल्यामध्ये पडलेली आहे। जो मधुबन आणि सुरक्षा स्मार्ट सिटी यांना जोडणारा जो मधला लोखंडी पूल आहे, त्या लोखंडी पुलावरून एक सुसाट फॉर्च्युनरचा चालक तो आला होता आणि जी प्राथमिक माहिती मिळाली की तो दारूच्या नशेत होता आणि त्याला गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि गाडी थेट 20 फूट नाल्यामध्ये पडलेली आहे। जर गाडीची अवस्था पाहिली तर गाडी चारही साइडून डॅमेज झालेली आहे, परंतु सुदैवाने गाडीमधले चालक जो आहे सुखरूप आहे, त्याला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही, किरकोळ जखमी आहे। फॉर्च्युनर गाडी होती त्यामुळे याचे प्राण वाचले असावेत, कारण फॉर्च्युनर गाडी ही मजबूत असल्याचं सांगण्यात येते। परंतु अशा प्रकारे फॉर्च्युनर गाडी जोरदारपणे चालवणे हे किती महाग पडू शकतं। ह्या नाल्यामध्ये जास्त पाणी नव्हतं, त्यामुळे मोठी दुर्घटना देखील टळली। जर हा नाला भरलेला असला असता तर कदाचित त्या गाडीला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले असते। सध्या ही गाडी ह्या नाल्यामध्ये पूर्णपणे अडकलेली आहे। आता क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढावं लागणार आहे। या परिसरात देखील पोलिसांच्या कुठल्याही प्रकारचं गस्त नाहीये। सुसाट वाहनं इथे कॉलेज तरुण इकडे स्टंट करत असतात, पोलिसांचं दुर्लक्ष असल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात। त्यामुळे तुम्ही या परिसरातून जर येता जाता वाहन चालवत असाल तर तुमच्या स्पीडवर नियंत्रण ठेवा। एच पी लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।